श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. मंडळी, आज आपण 9वा सर्ग वाचणार आहोत. सुमंत्राने राजाला ऋष्यशृंग मुनींना बोलविण्याचा सल्ला देऊन त्यांच्या अंगदेशात जाऊन शांताशी लग्नाचा प्रसंग सांगणे. पुत्रासाठी अश्वमेध यज्ञ करण्याची गोष्ट ऐकून सुमंत्राने राजाला एकांतात सांगितले. महाराज, एक जुना इतिहास ऐका. मी पुराणातही याचं वर्णन ऐकलं आहे. ऋत्विजांनी पुत्रप्राप्तीसाठी या अश्वमेध यज्ञाचा उपाय करण्याचा उपदेश केला आहे. परंतु मी इतिहास रूपात काही विशेष ऐकलेलं आहे. राजन, पूर्वीच्या काळी भगवान सनतकुमारांनी ऋषींजवळ एक कथा सांगितली होती. ती आपल्या पुत्रप्राप्तीशी संबंधित आहे. ते म्हणत होते, मुनिवर हो, महर्षी कश्यपांचे विभांडक नावाचे एक पुत्र आहे. त्यांनाही एक पुत्र होईल जो लोकात ऋष्यशृंग नावाने प्रसिद्ध होईल. ते ऋष्यशृंग मुनी सदा वनातच राहून वनातच त्यांचं पालन पोषण होऊन ते मोठे होतील. नेहमी पित्याबरोबरच राहिल्यामुळे ऋष्यशृंग दुसऱ्या कोणालाच ओळखणार नाहीत. राजन, लोकात ब्रह्मचर्याची 2 रूपं विख्यात आहेत आणि ब्राह्मणांनी नेहमीच त्याच 2 स्वरूपांचं वर्णन केलेलं आहे. एक दंड मेखला आदी धारण रूप मुख्य ब्रह्मचर्य आणि दुसरे ऋतुकालात पत्नी समागम रूप गौण ब्रह्मचर्य. ह्या महात्म्याकडून दोन्ही ब्रह्मचर्यांचं पालन होईल. याप्रमाणे राहून मुनींचा वेळ अग्नी आणि यशस्वी पित्याच्या सेवेतच जाईल. त्याच वेळेस अंगदेशात रोमपाद नावाचा एक मोठा पराक्रमी व बलवान राजा असेल. त्याच्याकडून धर्माचं उल्लंघन झाल्यामुळे त्या देशात मोठी अनावृष्टी होईल. ती सर्व लोकांना अतिशय घाबरवून सोडेल. पाऊस न झाल्यानं राजा रोमपादालाही खूप दुःख होईल. तो शास्त्रज्ञानात मोठा असलेल्या ब्राह्मणांना बोलावून सांगेल, ब्राह्मण हो, आपण वेदशास्त्रानुसार कर्म करणारे आणि लोकांचे आचारविचार जाणणारे आहात. तरी कृपा करून मला असं काहीतरी सांगा की ज्यामुळे माझ्या पापांचं प्रायश्चित्त होईल. राजाच्या या म्हणण्यावर ते वेदपारंगत विद्वान सर्वश्रेष्ठ ब्राह्मण त्याला या प्रकारे सल्ला देतील. राजन, विभांडकाचे पुत्र ऋष्यशृंग वेदांचे मोठे विद्वान आहेत. भूपाल, आपण कोणत्याही उपायांनी त्यांना इथं घेऊन या व त्यांचा सत्कार करा. मग एकाग्रचित्तानं वैदिक विधीनुसार आपल्या कन्येचा शांताचा विवाह त्यांच्याबरोबर लावून द्या. त्यांचं बोलणं ऐकून राजा चिंतेत पडला की कोणत्या उपायानं त्या शक्तिशाली महर्षींना इथे आणता येईल. मग तो मनस्वी थोर पुरुष मंत्र्यांबरोबर सल्लामसलत करून आपल्या पुरोहितांना व मंत्र्यांना सत्कारपूर्वक इथं पाठवेल. राजाचं बोलणं ऐकून ते मंत्री व पुरोहित तोंड बारीक करून दुःखी होऊन असं म्हणू लागले की आम्ही महर्षींना घाबरतो म्हणून तिथं जाणार नाही. असे म्हणून ते राजाला बऱ्याच विनवण्या करतील. यानंतर विचारपूर्वक ते राजाला योग्य उपाय सांगतील आणि म्हणतील की आम्ही त्या ब्राह्मण कुमाराला काहीही करून इथं आणतो, त्यामुळे काहीच नुकसान होणार नाही. याप्रमाणे वेश्यांच्या मदतीनं अंगराज मुनी कुमार ऋष्यशृंगाला आपल्या इथं बोलावतील. ते आल्यावर इंद्रदेव त्या राज्यात पाऊस पाडतील. मग राजा त्यांना ऋष्यशृंगांना आपली मुलगी शांता समर्पित करतील. याप्रमाणे ऋष्यशृंग आपले जावई झाले की तेच आपल्यासाठी पुत्रप्राप्तीच्या यज्ञाचं संपादन करतील. ही सनतकुमारांनी सांगितलेली गोष्ट मी आपल्याला सांगितली आहे. हे ऐकून राजा दशरथ प्रसन्न झाला आणि त्याने सुमंत्राला म्हटले,
मुनिकुमार ऋष्यशृंगाला इथं ज्या प्रकारे बोलावले गेले ते स्पष्ट रूपाने सांगा. इथे 9वा सर्ग पूर्ण झाला. आता आपण 10वा सर्ग वाचूया. अंगदेशात ऋष्यशृंगांचे येणे व शांताबरोबर विवाहाच्या प्रसंगाचे विस्ताराने वर्णन. राजाच्या आज्ञेवरून सुमंत्राने याप्रमाणे सांगण्यास सुरुवात केली. राजन, रोमपादाच्या मंत्र्यांनी ऋष्यशृंगाला ज्या उपायांनी व ज्या प्रकाराने इथे आणलं होतं ते सर्व मी सांगतो आहे. या आपण मंत्र्यांसमवेत माझं म्हणणं ऐकावं. त्यावेळेस अमात्याबरोबर पुरोहिताने राजास सांगितले, महाराज, आम्ही लोकांनी असा उपाय शोधला आहे की ज्यामुळे कुठल्याही प्रकारची विघ्न अथवा बाधा येण्याची शक्यता नाही. ऋष्यशृंग मुनी नेहमीच वनात राहून तपश्चर्या आणि अध्ययन करतात. ते स्त्रियांना ओळखतही नाहीत आणि विषय सुखाबद्दलही संपूर्ण अनभिज्ञ आहेत. आपण मनुष्याचं चित्त विचलित करणाऱ्या मनोवांछित विषयांचे प्रलोभन ठेवून त्यांना आपल्या नगरात घेऊन येऊ, तरी त्यासाठी त्वरित प्रयत्न केले जावेत. जर सुंदर अलंकारांनी सजलेल्या सुंदर रूपाच्या रमणी तिथं गेल्या तर हर तऱ्हेच्या उपायांनी त्यांना लोभावून या नगरात घेऊन येतील. तरी त्यांना सत्कारपूर्वक पाठवावं. हे ऐकून राजाने पुरोहितांना उत्तर दिले, फारच चांगलं, तुम्ही असंच करा. आज्ञा मिळताच मंत्री व पुरोहितांनी त्यावेळेस तशीच व्यवस्था केली. तेव्हा नगरातील मुख्य वेश्या राजाचा आदेश ऐकून त्या महान वनात गेल्या आणि मुनींच्या आश्रमाच्या थोड्या दूरच त्यांचे दर्शन घेऊ लागल्या. मुनिकुमार ऋष्यशृंग फारच धीम्या स्थिर स्वभावाचे होते. नेहमी आश्रमातच राहत असत. नेहमी वडिलांजवळ राहण्यातच सुखी असत. त्यामुळे ते कधी आश्रमाच्या बाहेर पडत नसत. त्या तपस्वी मुनिकुमाराने जन्मापासून ते त्यावेळेपर्यंत कधी कोणी स्त्री पाहिली नव्हती व दुसऱ्या कोणत्याही पुरुषाचे पिता सोडून दर्शनही घेतलेले नव्हते. नगरात अथवा देशाच्या इतर गावामधून उत्पन्न होणाऱ्या इतर प्राण्यांनाही ते पाहू शकले नव्हते. त्यानंतर एक दिवस विभांडक कुमार ऋष्यशृंग अचानक फिरत फिरत त्या ठिकाणी येऊन पोहोचले. तेथे सुंदर स्त्रिया थांबल्या होत्या. तेथे त्यांनी त्यांना पाहिले. त्या स्त्रियांचे कपडे फारच सुंदर होते. त्या गोड आवाजात गात होत्या. ऋषिकुमारांना आलेले बघून सर्वजणी त्यांच्याजवळ आल्या आणि विचारू लागल्या, ब्राह्मण, आपण कोण आहात, काय करता आणि या निर्जन वनात आश्रमापासून इतक्या दूर येऊन एकटेच का हिंडता आहात? सांगा तरी आम्हाला, आम्ही हे जाणून घेण्यास उत्सुक आहोत. ऋष्यशृंगाने वनामध्ये कधीच स्त्री रूप बघितले नव्हते आणि त्या बायका तर अत्यंत कमनीय सौंदर्याने विभूषित सुशोभित होत्या. त्यामुळे त्यांच्या मनात त्यांना बघून स्नेह निर्माण झाला. म्हणून त्यांनी आपल्या वडिलांचा त्यांना परिचय करून देण्याचा विचार केला. ते म्हणाले, माझ्या वडिलांचं विभांडक मुनी असं नाव आहे. मी त्यांचा औरस पुत्र आहे. माझं ऋष्यशृंग नाव आणि तपश्चर्या वगैरे सर्व प्रसिद्धच आहे. इथं जवळच माझा आश्रम आहे. आपण लोक दिसावयास फारच सुंदर आहात. आपलं दर्शन शुभकारी आहे. आपण माझ्या आश्रमात चला. तिथं मी आपणा सर्व लोकांची विधीपूर्वक पूजा करीन. ऋषिकुमारांचे बोलणे ऐकून सर्व त्याच्याशी सहमत झाल्या. मग त्या सर्व सुंदर स्त्रिया आश्रम बघण्यासाठी तेथे गेल्या. तेथे गेल्यावर ऋषिकुमाराने हे अर्घ्य, हे पाद्य, ही भोजनासाठी कंदमुळं असे म्हणून त्या सर्वांची विधीपूर्वक पूजा केली. ऋषींची पूजा स्वीकार करून त्या सर्वजणी तेथून जाण्यासाठी उत्सुक झाल्या. त्यांना विभांडक मुनींचे भय वाटत होते. म्हणून त्यांनी तेथून जाण्याचा विचार केला. त्या म्हणाल्या, ब्राह्मण, आमच्याकडंही ही उत्तम उत्तम फळं आहेत. विप्रवर ही घ्या, आपलं कल्याण होईल.
ही फळं लवकर खा, उशीर लावू नका. असे म्हणून त्या सर्वांनी हर्षभरीत होऊन ऋषींना आलिंगन दिले आणि त्यांना खाण्यासाठी उत्तम पदार्थ आणि मिठाई दिली. त्यांचा रसस्वाद घेत मुनींना असेच वाटले की ही सुद्धा फळेच आहेत, कारण त्याच्या आधी कधी असले पदार्थ त्यांनी खाल्लेच नव्हते आणि नेहमी जंगलात राहणाऱ्या लोकांना तसल्या वस्तू खाण्यासाठी अवसरच कोठे असतो. त्यानंतर त्याचे वडील विभांडक मुनींच्या भीतीने घाबरलेल्या त्या स्त्रियांनी व्रत व अनुष्ठानाबद्दल बोलून त्या ब्राह्मण कुमाराला विचारून तेथून त्या निघून गेल्या. त्या सर्वजणी गेल्यानंतर काश्यप कुमार ब्राह्मण ऋष्यशृंग मनात व्याकुळ झाले आणि मोठ्या दुःखाने इकडे तिकडे भटकू लागले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मनातल्या मनात पुन्हा पुन्हा त्यांचाच विचार करीत श्रीमान विभांडक कुमार ऋष्यशृंग पहिल्या दिवशी जेथे त्या वस्त्र व अलंकाराने सजलेल्या त्या स्त्रियांना पाहिले होते तेथेच गेले. ब्राह्मण ऋष्यशृंगाला आलेले पाहूनच त्या सुंदरींचे हृदय प्रसन्नतेने फुलले. त्या सर्वजणी त्यांच्याजवळ जाऊन म्हणू लागल्या, सौम्या, या, आज आमच्या आश्रमावर चला. जर इथं सर्व प्रकारची कंदमुळं मिळत असतील तर तिथंही निश्चितच या सर्वांची विशेष करून व्यवस्था होऊ शकेल. त्या सर्वांचे गोड बोलणे ऐकून ऋष्यशृंग त्यांच्याबरोबर जायला तयार झाले आणि त्या स्त्रिया त्यांना अंगदेशाला घेऊन गेल्या. त्या महात्मा ब्राह्मणाचे अंगदेशात आगमन होताच इंद्राने संपूर्ण जगाला प्रसन्न असा पाऊस पाडण्यास सुरुवात केली. पावसावरूनच राजाला अंदाज आला की ते तपस्वी ब्राह्मण कुमार आले आहेत. मग मोठ्या विनयाने राजाने त्यांचे आगत स्वागत केले आणि जमिनीवर डोके ठेवून त्यांना साष्टांग प्रणाम केला. मग एकचित्ताने त्याने त्या ऋषीला अर्घ्य देऊन त्या विप्र शिरोमणीस वर मागितला, भगवन, आपण व आपल्या पिताजींच्या कृपाप्रसादाची मला प्राप्ती होऊ दे. असे त्याने अशासाठी म्हटले की कपटपूर्वक येथे आणल्याचे कळून विप्रवर ऋष्यशृंग अथवा विभांडक मुनींच्या मनात आपल्याबद्दल राग नसावा. त्यानंतर ऋष्यशृंगांना अंतःपुरात नेऊन त्यांनी शांतचित्ताने आपली कन्या शांता हिचा त्यांच्याबरोबर विधिपूर्वक विवाह लावून दिला. असे केल्याने राजा अगदी प्रसन्न झाला. याप्रमाणे महातेजस्वी ऋष्यशृंग राजाकडून पूजित होऊन संपूर्ण मनोवांछित भोग भोगून आपली धर्मपत्नी शांतासमवेत तेथे राहू लागले. इथे 10वा सर्ग पूर्ण झाला.